नावाची नोंदणी केलेली आपण उमेदवार आहात, काय सांगणार? मी महेश अप्पा सावंत. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की माझं निशाणी आहे फलची टोकरी आणि क्रमांक 7 वर माझा नंबर आहे. तर सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला घरातून बाहेर निघून सर्वांनी मतदान करावे आणि 100% मतदान करावे. आणि विकासाच्या नावावर होणं खूप महत्वाचं आहे, किंवा जाती धर्माच्या नावावरती नको, पण आपल्याला विकासाकडे जायचं आहे, आपल्याला सुख सुविधा पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येऊन मतदान करायचं आहे आणि योग्य तो जो उमेदवार आहे त्याला निवडायचा आहे, ताकी जो तुमच्यातला असावा, तुमचा स्थानिक असावा. आणि याबद्दल मी परत तुम्हाला नम्र विनंती करतोय आणि प्रचंड बहुमताने मला तुम्ही 7 नंबरवरती शिक्कामोर्तब करून जिथून विधानसभेमध्ये पाठवावे, जेणेकरून मी तुमचे प्रश्न सोडवेन. आपल्या गावातल्या प्रमुख समस्या काय आहेत, जेणेकरून आपण लोकांना आपल्याला निवडावं असं वाटावं? त्याचा विषय असा आहे की जे प्रिव्हियस जे एमएलएज आहेत, एमएलएजनी कुठल्याही प्रकारची कामे केलेली नाहीत. त्यांनी 3 ते 4 कामे जे आहेत ते रेग्युलर कामे केली, पण त्याचा उपयोग त्यांनी विकास होणार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, शौचालय, गटारे, नाले, शेड बांधणे, धार्मिक स्थळावरती शेड बांधून देणे, पण ह्यानी काय देशाचा विकास होणार नाहीये. विकास जर करायचा असेल, तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, तुम्हाला शाळा पाहिजे, तुम्हाला रोजगार पाहिजे, तुम्हाला कॉलेजेस पाहिजे. जर एखादा कुठला व्यक्ती जर आजारी पडला असेल, त्याला हॉस्पिटलची सुविधा जवळ पाहिजे. पण ह्या गोष्टी कुठल्याच गोष्टी एमएलएने, आमचे प्रिव्हियस एमएलए आहेत त्यांनी कुठलीच केलेली नाहीये. आपण हे पण पाहतो की घराणेशाही जी राजकारणामध्ये बहुसंख्य प्रमाणात दिसते, काय? डेफिनेटली घराणेशाही आहेच आहे. आपण किती जरी त्याला बंद करायचा प्रयत्न केला, पण ती अगेन तीच येणार आहे. कारण माननीय मनोहर मलिक साहेब यांची मुलगी ह्या ठिकाणी उभं राहिले, ते स्थानिक नाही आहेत, तरी पण यांना जबरदस्ती इकडे आलेले आहेत. आमच्या इकडे अणुशक्ती नगरमध्ये स्थानिक उमेदवार भरपूर सारे आहेत, त्याच्यातला मी आहे आणि मला जनतेने सांगितलेलं आहे आणि जनता बोललेली की तुम्ही चांगलं प्रतिनिधित्व करू शकता, तर तुम्ही विधानसभेला जावा आणि आमचे प्रश्न मोडून टाका.